भाऊ आणि बहिणीच्या अथांग प्रेमाचं प्रतीक असलेला पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. म्हणजेच आता लास्टचे 1-2 दिवस राहिलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या मनात एकच मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तो म्हणजे नक्की रक्षाबंधन कधी साजरं करायचं? 27 ऑगस्टला की 28 ऑगस्टला? थांबा, जर तुम्ही चुकीच्या दिवशी किंवा शास्त्रोक्त नियमांच्या विरुद्ध जाऊन चुकीच्या वेळेस म्हणजेच भद्रा काळात आपल्या आपल्या भावाला राखी बांधली तर त्याचा थेट परिणाम तुमच्या भावाच्या आयुष्यावर, त्याच्या प्रगतीवर आणि आरोग्यावर होऊ शकतो. आपल्या शास्त्रांमध्ये भद्रा काळात राखी बांधणं अत्यंत अशुभ आणि विनाशकारी मानलं गेलं आहे. लंकापती रावण आणि शूर्पणखा यांची कथा तुम्हाला माहीतच असेल. रावणाचा सर्वनाश का झाला? कारण त्याच्या बहिणीने त्याला भद्रा काळात राखी बांधली होती. म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या भावाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत की 2026 मधील रक्षाबंधनची योग्य आणि शास्त्रशुद्ध तारीख, तसेच राखी बांधण्याचा सर्वात उत्तम शुभ मुहूर्त कोणता आहे आणि भद्रा काळ कधी सुरू होणार आणि कधी संपणार, म्हणजेच कोणती वेळ आपण पूर्णपणे टाळली पाहिजे. जर तुम्हाला मुख्य मुहूर्तावर राखी बांधता आली नाही तर संपूर्ण दिवसात इतर कोणते शुभ पर्याय उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राखी बांधताना कोणती सोपी पूजाविधी करावी जेणेकरून भावाचं आयुष्य उजळून निघेल. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्या भावाच्या उदंड आयुष्यासाठी आणि रक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आहे. त्यामुळे एकही मिनिट व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि हाईपही करायला विसरू नका आणि आपल्या या बहिणीला एक लाईकही द्या. तसेच 2026 मधील पौर्णिमा तिथीची वेळ म्हणजेच पौर्णिमा तिथी प्रारंभ गुरुवार 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 9:08 वाजल्यापासून सुरू होत आहे, तर पौर्णिमा तिथी समाप्ती शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 9:48 आहे. तर शास्त्रानुसार 27 ऑगस्ट ला पौर्णिमा सुरू होताच भद्रा देखील सुरू होत आहे. भद्रा काळात कोणतेही शुभकार्य करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. ही भद्रा 27 ऑगस्टच्या रात्री उशिरापर्यंत असणार आहे. त्यामुळे उदय तिथीच्या शास्त्रोक्त नियमानुसार शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण भारतात रक्षाबंधन साजरे करणे सर्वोत्तम आणि शास्त्रशुद्ध आहे. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, सर्वश्रेष्ठ मुख्य मुहूर्त कोणता आहे ते पाहूया. सकाळी 5:57 ते सकाळी 9:48 हा शुभ मुहूर्त आहे. याचा एकूण कालावधी 3 तास 51 मिनिटे असून वैकल्पिक मुहूर्त म्हणजेच दुपारची वेळी सकाळी जमले नाही तर तुम्ही प्रवासाअभावी किंवा इतर कारणांमुळे तुम्हाला सकाळी राखी बांधता आली नाही तर तुम्ही उदय तिथीच्या प्रभावामुळे दुपारी देखील राखी बांधू शकता. अभिजित मुहूर्त आहे दुपारी 12:04 ते दुपारी 12:53 आणि तेव्हाही तुम्हाला जमले नाही तर दुपारी अपराह्न मुहूर्त आहे दुपारी 1:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. या वेळेतही तुम्ही राखी बांधू शकता. कोणती वेळ पूर्णपणे तुम्हाला टाळायची आहे तर आता जाणून घेऊया कोणती वेळ आपल्याला पूर्णपणे टाळायची आहे. तर 27 ऑगस्टचा पूर्ण दिवस या दिवशी भद्रा काळ असल्यामुळे तुम्हाला हा दिवस पूर्णपणे टाळायचा आहे. 28 ऑगस्टचा राहू काळ हा सकाळी 10:46 ते दुपारी 12:22 आहे. राहू काळात कोणतेही पवित्र विधी केले जात नाहीत, त्यामुळे ही आवर्जून वेळ टाळा. राखी बांधताना केवळ धागा बांधू नका तर शास्त्रोक्त पद्धत वापरा. योग्य दिशा, भावाचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला असावे. तसेच भावाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी असावी. पूजेच्या ताटात कुमकुम म्हणजेच आपले कुंकू, अक्षदा ह्या अखंड तांदूळ असावे. चंदन, दिवा, मिठाई आणि राखी असावी. राखी बांधताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तर एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम बिबध्वानी रक्षे मा चल. तसेच या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे तर कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत. बाजारातून राखी आणताना ती काळ्या रंगाची नसावी. तसेच प्लॅस्टिक किंवा तीक्ष्ण डिझाईनचीही नसावी. हे आवर्जून लक्षात ठेवा कारण याचा परिणाम आपल्या भावाच्या आर्थिक तसेच वैयक्तिक प्रगतीवरती होऊ शकतो आणि आपल्या भाऊ बहिणीच्या नात्यावरतीही होऊ शकतो. तर 28 ऑगस्टला आपल्या भावाला योग्य मुहूर्तावर राखी बांधा आणि त्याचे आयुष्य समृद्ध करा. हा व्हिडिओ तुमच्या भाऊ आणि मैत्रिणींसोबत, बहिणींसोबत नक्कीच शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा.